अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे सर्व पितृ अमावस्या. घरामध्ये आपल्याला ह्या 5 वस्तू जाळायच्या आहेत. आवर्जून आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्या पितृ दोष संपवण्यासाठी आणि आपल्या 100 वर्षाचे जे काही आपल्या पितृदोष लागलेले आहेत ते सगळे पितृदोष शांत होईल. ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि ही सर्व पितृ अमावस्या आहे आणि हे वर्षाने एकदा सर्व पितृ अमावस्या येत असते. म्हणून ह्या दिवशी जर आपण पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांची कोणतीही सेवा झाली नसेल, काही आपल्याकडनं पितरांची काही चुका झाली असेल किंवा आपण काही कारणामुळे आपण पितृ सेवा करत नसाल, तर ह्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी एकच दिवशी जर आपण पितरांची सेवा केली तर आपल्याला सगळे पितृंचं दोष संपून जातं आणि आपले पितृ संतुष्ट होतात आणि त्यांचं कृपा आशीर्वाद आपल्यावर असते आणि आपले सगळे मनोकामना पूर्ण होतात आणि आपले सगळे कार्य सफल होतात. बघा, आपले पितृ असंतुष्ट जर असले तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अपयशच येत असते. म्हणून आपण आपले पितृ संतुष्ट असणे खूप गरजेचं आहे. संतुष्ट म्हणजे त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. आपण त्यांच्या ह्या पंधरवाड्यामध्ये आपण दररोज पितरांची सेवा करत असतो. म्हणजे कावळ्यांना घास देत असतो आणि सूर्याला जल अर्पण करत असतो, तर्पण करत असतो. ह्या सगळ्या सेवा आपल्याला आपल्या पितरांसाठी करायच्या असतात. समजा काही कारणामुळे आपण केला नसेल तर सर्व पितृ अमावस्या आहे 14 तारखेला, तर त्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी आवर्जून ही सेवा करायची आहे. सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गौरी घ्यायची आहे. गौरी जर असेल तर गौरी घेऊ शकता. गौरी जर नसेल तर तुम्ही थोडेसे कोळसा पण घेतलं तरी पण चालेल. आता काय करायचं, आपल्याला गौरी आपल्याला पेटून घ्यायची आहे आणि थोडेसे आपल्याला पिवळे मोहरी आणि काळे तीळ, थोडीशी साखर आणि तूप हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जो होम करण्याचा छोटासा मातीचा आपला जो भांडा असतो त्याच्यावरती आपल्याला ते गौरी पेटून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते सगळं साहित्य तयार करून घ्यायचं. मग ते 5 प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ते आपल्या गौरीवर थोडे थोडे चिमटभर टाकायचं आहे आणि पूर्ण घर धू होईल असं आपल्याला ते टाकायचं आहे. मग श्री पितृदेवताय नमः, श्री पितृदेवताय नमः असं म्हणून आपण जे काही आपण 5 प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत. शेवटीला थोडेसे आपल्याला चिमूटभर मीठसुद्धा टाकायचे आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे. आपले पितृ संतुष्ट व्हावं, आपल्या घरावरती पितरांची कृपा राहावं आणि आपले सगळे काही पितृदोष संपेल. ह्या सेवेने आपले सगळे पितृ संतुष्ट होतात असं मानलं जातं. जेवढे काही आपण पितरांच्या नावाची सेवा करतो, जे काही आपण घरात धू करतो, त्या धूच्या वासाने, धूच्या धुराने ते सगळी सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचत जाते असं मानलं जातं. म्हणून आपण ह्या सर्व पितृ अमावस्याला आपल्याला हे आपल्या पितरांसाठी आवर्जून करायचं आहे. आणि आपण आपल्या घरामध्ये 7 कापराचे वडी घ्यायचे आहेत आणि 1 नारळ घ्यायचा आहे. पूर्ण नारळ त्याला सोलायचं आहे, शेंडी तशीच ठेवायची आहे. मग त्याच्यावरती आपल्याला आपल्या स्वामींचं मंत्र जप करत आपल्याला एक वडी त्या कापरावरती आपल्याला ठेवायचं आहे, जाळायचं आहे. 7 कापराच्या वडी घ्यायच्या आहेत. भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम, भीमसेन कापूर नसेल तर आपण साधी कापूर घेऊ शकता. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत राहायचं आहे आणि आपल्या पितरांचं पण मंत्र जप करत राहायचं आहे. ओम पितृदेवताभ्यो नमः, श्री पितृदेवताभ्यो नमः. ह्या दिवशी जे काही सेवा करतो आपण आपल्या पितरांना समर्पित भावाने करायची असते.
आणि ते 7 वड्या आपले संपेपर्यंत आपल्याला आपल्या पितरांचं नामस्मरण करत राहायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये ती शेवटीची जी 7वी कापराची वडी आहे, पूर्ण घरामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे सगळ्या घरातल्या नकारात्मकता आहे, जे आपले बुरी शक्ती आहे, ते सगळं नष्ट होईल. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आणि आपले पितरसुद्धा संतुष्ट होईल आणि मग सगळं झाल्याच्या नंतर आपल्या देवघरामध्ये स्वामीजवळ बसायचं आहे आणि विनंती करायची आहे स्वामीला विनंती करायची आहे, "स्वामीराया माझ्या सगळे काही माझे पितृ संतुष्ट व्हावं आणि त्यांचे सगळं कृपा आशीर्वाद वर प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला विनंती करायची आहे. तसेच आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आणि प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण आपलं घर सगळं स्वच्छ करत असतो. पूर्ण घराच्या जाळी जळमट सगळं काढून बाहेर फेकून द्यायचं आहे आणि जे अळगळीत जे वस्तू आहेत त्या पण फेकून द्यायच्या आहे. तुटलेली भांडी आणि फाटलेली चप्पल, फाटलेले कपडे आणि हे सगळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरच्या बाहेर काढायचं आहे. आणि मग आपल्या घरामध्ये फरशी पुसताना थोडेसे मुठभर आपल्याला मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद आणि 1-2 थेंब लिंबू आणि थोडीशी त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आपल्याला आपली लादी पूर्ण कानाकोपऱ्यामधून पुसून घ्यायची आहे. आणि हे असं पुसून घेत असताना आपण आपल्या पितृदेवतांचं स्मरण करतच राहायचं आहे आणि आपल्या घरातली जी सगळी काही नकारात्मकता आहे सगळी निघून जावं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वास राहावं म्हणून आपण ही उपाय करत असतो. सगळ्या नकारात्मकता काढण्यासाठी आपण ही उपाय करत असतो. म्हणून आपण पाण्यामध्ये थोडीशी मीठ आणि हळद लादी पूर्ण पुसून झाल्याच्या नंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, पूर्ण सोलून घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक त्रिशूळ असा शेंदूरनं एक त्रिशूळ काढायचा आहे आणि आपल्या जेवढे काही रूम आहेत, जर आपले दुकान असेल, शॉप असेल, व्यवसाय असेल, कुठे पण असेल, घर असेल किंवा गाडी असेल, मिशने असेल, काहीतरी तुमची जे काही आहेत घरं वगैरे दुकानं सगळ्यांवरती तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्रिशूळ काढून आपल्याला श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र जप करत आपण पूर्ण जसं आपण प्रदक्षिणा मारतो त्या प्रकारे आपल्या घरामधून त्या नारळाला असं प्रदक्षिणा रूपमध्ये पूर्ण असं फिरवायचं आहे आणि मेन दरवाजासमोर जायचं आहे. चैतन्य गोरक्षाय नमः, चैतन्य गोरक्षाय नमः असं म्हणून आपल्याला 7 वेळेस उतरून घ्यायचं आहे आणि उतरून आपण ते नारळ आपल्या जे मेन दरवाजा आहे तिथं फोडायचं आहे आणि असं लांब कचऱ्यामध्ये नेऊन फेकून द्यायचं आहे आणि येताना आपल्याला हातपाय चूळ भरून थोडंसं अंगावर पाणी शिंपडून आपल्या घरामध्ये यायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपल्या घरामधले जे काही नकारात्मकता आहे, जे भविष्यशक्ती आहे, जे काही आपल्याला नजरदोष लागलेला आहे आणि जे छोट्या-छोट्या कारणामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होतात त्या गोष्टीपासून आपल्याला ह्या उपायानं आपल्याला लाभ भेटत असते. म्हणून हे प्रत्येक अमावस्येला ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि आपल्या घरावरून नारळ झाल्याच्या नंतर थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला 12 ते 12:30 या वेळामध्ये थोडं दही टाकून थोडे काळे तीळ टाकून आपल्या कावळ्यांना वरती खाऊ घालायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपले पितृ संतुष्ट होतात आणि पितरांना सद्गती